हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये आज आपण झणझणीत आणि तोंडाची चव वाढवणारी सुक्या खोबऱ्याची चटणी बघणार आहोत. तर ही चटणी तुम्ही अशी कधी भाजी वगैरे नसेल तर तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता किंवा असं ट्रिपला वगैरे जाणार असाल तरीही करून नेऊ शकता, कारण भरपूर दिवस ही टिकते. जरा तरी कशी बनवायची ते बघू. इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, 2 वाट्या घेतलेल्या आहेत इथं सुक्या खोबऱ्याच्या आणि अशा पातळ पातळ असे चिरून घेतलेले आहेत. तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता. आणि मी इथं भाजलेले वगैरे नाहीये, असंच घेतलेलं आहे ते. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता. पण इथं भाजून घ्यायची काहीच गरज नाहीये. मी अशीच घेतलेलं आहे. आणि इथं लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मी अर्धा कप लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. कारण खूप बारीक छोट्या अशा होत्या त्या. त्यामुळे मी जास्त वापरलेल्या आहेत इथं. आणि पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत इथं. पाव चमचा हळद, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे लाल तिखट घेतलेले आहे. घरी मी जे वापरते तेच आहे लाल तिखट. तुम्ही जर काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली तर 1च चमचा घाला, कारण ते खूप तिखट असतं. इथे 2 चमचे लाल तिखट वापरलेले आहे. आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय. तर फिरवताना व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे. तर ते आपलं ही चटणी तयार झालेली आहे. बघू शकता ही अशा प्रकारे करून घ्यायची आणि खूप दिवस ही टिकते. तुम्ही एकदम करून ठेवला तरी महिनाभर वगैरे तुम्ही खाऊ शकता. हवाबंद डब्यामध्येही पॅक करून ठेवायचे. जर कुठे तुम्ही ट्रिपला वगैरे जाणार असाल तरी पण ही चटणी तुम्ही करून ठेवू शकता. कारण ही खूप दिवस टिकते आणि बनवायला पण खूप उशीर लागत नाही. झटपट अशी ही बनवून तयार होते. इथं आपली झणझणीत अशी सुक्या खोबऱ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवीन-नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.